नमस्कार मित्रांनो, डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे पुन्हा जंगलामध्ये आलो आहे आपण. हा जंगलच आहे आपल्या पाठीमागं, सगळीकडं जंगल दिसतोय आणि हे जंगलामध्ये आलो आहे. इथं आपल्याला करवंद भेटली मित्रांनो. आणि करवंद, तर हे करवंदीचा थोडक्यात म्हणजे उपयोग. आता करवंदा, कच्ची करवंदा हे तर आंबट लागत आहेत. कच्ची पोरासोरा खात्यात, पण मग खोकला व्हायची शक्यता राहते. पिकेल करवंदा तर आपण आवडीनं खातोय मित्रांनो. तर हे करवंद दिसतात आपल्याला. आणि असंच ह्या करवंदांचा उपयोग आपल्याला काय होतोय अजून. हे अजून बारीक आहेत मित्रांनो. हे करवंदा हे पिकायला अजून उशीर आहे. हे पहा, भरपूर करवंदा आल्यात. आणि ह्या करवंदांचा उपयोग आपण जाणून घेणार मित्रांनो. तर करवंदांची, कच्च्या करवंदांची किंवा पिकेल करवंदांची कढी तुम्ही कधी खाल्ली का नाही काही माहीत, पण आम्ही खाल्ले मित्रांनो, खातोय. तर एकदम भन्नाट अशी मस्त कढी होते. आणि आता इथे करवंद पाहिल्यात. आता हे आपण आजच्या कढीपुरती खुडून न्यायच्यात आपल्याला. तर त्या कच्च्या करवंदांची कढी कशी करायची मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर हे कच्ची करवंद आहेत ना, हे अशी चालतात किंवा याच्यापेक्षा मोठाली चालतात, याच्यापेक्षा बारीकही चालतात. तर ह्या कच्ची करवंद मित्रांनो खुडून न्यायची आपल्याला पाहिजे अशी. लई नाही, जास्त आंबट होण्यापेक्षा नाही का, थोडीशी अशी करवंद खुडून न्यायची. आणि त्या खुडून नेल्यानंतर जर मोठाले असतील तर त्या फोडून त्यांचं बी काढून टाकायचा. बारीक असली तर बी नाही काढलं तरी चालतोय. करवंदा ठेसून घ्यायची चांगली बारीक, पाटे वाटून घ्यायची. किंवा बा आता नवीन जमाने मिक्सर आलेत, मिक्सरमध्ये टाकले तरी त्याचा बारीक शेंगदाण्यासारखा ठेसा करून घ्यायचा आणि त्याची कढी बनवायची मित्रांनो. त्याला आमसूल असला तर अजूनच चांगला. तर अशी याची कढी होते. आणि याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं मित्रांनो. प्रमाण जर जास्त झालं करवंदांचं तर ते आंबट होते जास्त. असं आहे. चांगलं म्हणजे एकदम टेस्टी कढी होते. अशी ह्या कच्च्या करवंदांची कढी आम्ही वर्षातून एकदा दोनदा आवर्जून खातोच. तशी पिकेल करवंदांची सुद्धा खातोय. तर मग पिकेल करवंदांची कशी करायची मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ज्या करवंदा, समजा आता हे कच्चे आहेत, पण मग हेच करवंदा समजा पिकेल समजून घेऊ आपण. बा आता हे पिकेल करवंद आहेत, त्यांचा व्हिडिओ मी बनवील. पण मग पिकेल करवंदा काय करायची, ते करवंदा तोडून घ्यायची. तोडून त्या अशी चमकून घ्यायची चांगली. त्यांचा रस वेगळा करायचा आणि कातडी आणि बिया वेगळ्या करायच्या. आणि मग या कातडी आणि बिया वेगळ्या केल्यानंतर तो जो रस राहतो ना मित्रांनो, त्या रसाची सुद्धा असा लालसर, थोडासा सफेद गुलाबी असा कलरचा तो रस होतोय त्याचा करवंदांचा. आणि त्या रसापासून सुद्धा एकदम मस्त अशी टेस्टी कढी होते मित्रांनो. तुम्हाला जर ज्यांनी खाली असेल ते तर सांगतीलच, पण ज्यांनी खाली नसेल ते एकदा खाऊन पहा मित्रांनो. एकदम मस्त अशी करवंदांची कढी होते. असं या निसर्गामध्ये खूप काही आहे मित्रांनो. आणि ह्या निसर्गामध्ये आम्ही फिरतोय. इथली फळं जे जे असेल ते खातोय. आता इथं आळीव आहे हा आपल्या पाठीमागं. त्या आळवाला आळीव बारीक बारीक आळवाय लागल्यात.
मेमध्ये आपल्याला चाकायला भेटतीलच. हे जे झाड आहे हे पिपरीचं झाड आहे. आता ह्या आमच्या भागातल्या ज्या काही जे मित्र आहेत त्यांना पिपर म्हणजे लगेच कळालं असेल. तर हे पहा किती पिपरा आल्यात. आणि हे पिपरा मित्रांनो पिकल्यावर ना खायला एकच नंबर बरं का. अजून हे कच्ची आहेत, त्या पिकली ना आता हे भरपूर आल्यात. त्याला पान थोडा झाला आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि हे भरपूर ह्या पिपरा जे आहेत ना मित्रांनो हे अशी लालसर रंग होतोय. अजून हे मोठे होतील आणि लालसर रंग येतोय, असा थोडासा गुलाबी लालसर, काहींचा काळा येतोय. आणि ते खायला एकदम मस्त आहेत, एकदम टेस्टी. जसं उंबरासारखी गोड चव आहे ना अशी चव लागते ह्या पिपरांची. असं आहे मित्रांनो. आता इथं ह्या आपल्या बोटासमोर हे हिरवा झाड आहे ना, हे आळवाचं झाड आहे. आता ते थोडं अडचण ते खाली हे पाला पाचोळा आहे आणि त्याच्यामुळं ते मी जवळून नाही दाखवू शकत. पण मग अशी भरपूर फळं आहेत आपल्या जंगलामध्ये, निसर्गामध्ये भरपूर फळं आहेत, फुलं आहेत, वेली आहेत. आणि ते कसे सीजननुसार ज्या सीजनला जे फळं येतात किंवा जी भाजी येते, जी कंदमुळी येतात त्या सीजनला ते आमच्या भागातले जे आहेत समजा आदिवासी समाज किंवा जे कोणी इतर असतील ते आवर्जून खातात. एकदम पौष्टिक आहे, असं शरीराला चांगलं आहे. त्याच्यात कुठला खत पाणी नाही किंवा काही नाही. हे जंगलामध्ये असं भरपूर आहे. आता हे करवंदीचे झाड आहेत. आणि असं ह्या निसर्गामध्ये मित्रांनो भरपूर फळं फुलं खायला भेटतात, चांगले. तर हे असंच आलो होतो आणि आता आपण थोडीशी करवंद खुडणार आहे. ही जी पाऊल वाटे या पाऊल वाटांना चालता चालता म्हणजे करवंदा भरपूरच आहेत. पण इथं ही करवंद दिसली आणि लगेच मित्रांनो मला कढीचा ध्यान आला गपकन. तर मग म्हणलं आता चला आपण करवंदा खुडू आणि आज कढीचा बेत करूच. तर मग आता चला आपल्याला करवंदा खुडायची आहेत आणि करवंदा खुडून घरी घेऊन जायचे. आज या कढीचा आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं ही कढी बनवायची आहे. आणि हे झाड आहे ना मित्रांनो आवळीचं झाड आहे, आवळकंठी जी म्हणतो आपण. तर ती आवळकंठीची असं आहे, आवळी जी म्हणतो आपण हिरडा बेडा आवळा. तर ही आवळकंठी दिवस मावळल्यावर मित्रांनो ही मालून जाते, म्हणजे हे पानं मिटून घेते. जसा दिवस माळवल तसं हे पानं मिटून घेते आणि दिवस उजाडल्यानंतर ते पुन्हा पानं असे पसरून हे म्हणजे सूर्यप्रकाश घेते. ही एक लाजाळूसारखं म्हटलं तरी चालेल. असं भरपूर काही आहे आपल्या जंगलामध्ये दाखवल्यासारखं. तर मित्रांनो आता आपण पहिली करवंद खुडणार आहे, घरी जायला उशीर होतोय. मित्रांनो आपण करवंदा खुडल्यात, करवंदा खुडून चाललो आहे आता घरी. आपल्याला बनवायची करवंदांची कढी. तर त्या आवळीचं जे सांगितलं ना तुम्हाला आवळकंठी, त्या आवळीची सालीची पावडर मित्रांनो घाव जर झाला असा घाव हातापायाला लागलं काही घाव पडला तर त्या आवळीची जी साल आहे त्या सालीचा चांगला उपयोग होतो बरं का. हे तुम्हाला मागा सांगायचंच राहिलं. ते आवळकंठीची जी साल आहे ती साल काढायची, वाळवायची किंवा ओली जर असेल तर तव्यावर भाजून त्याची अशी मिश्रीसारखी पावडर बनवायची. आणि जर घाव पडला असेल एखादा हातापायाला तर ती घावाला चांगली उपयोगी आहे. तर असं ते सांगायचं राहिलं तरी पण आता मी सांगितलं आहे तुम्हाला. आणि आता आपण चाललो आहे करवंद घेऊन घरी. आज बनवणार आहे कढी. तर या मित्रांनो जेवायला.
कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. नमस्कार.